हाय हॅलो नमस्कार. शोभा मासळा पालघर या ब्लाऊज डिझाईनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे. तिकडे आपण गोल्डनचा ब्लाऊज डिझाईन बनवणार आहे. तर उंची 14ची घेतलेली आहे, शोल्डर हा 5.5चा घेतलेला आहे आणि मुंडा हा 6चा घेतलेला आहे आणि छाती आहे ती 9.5ची आहे. 1.5 इंच मार्जिन घेतलेले आहे आणि 8.5चं कमर आहे आणि 1 इंच आपल्याला टक्ससाठी 9.5 आणि 1.5 इंच मार्जिन घेतलेले आहे. चौथा भाग घेतलेला आहे कमरेचा आणि छातीचा. तर इकडे 2.5 इंच गळा रुंदी घेतलेले आहे, 10.5चा मी गळा लांबी घेतलेली आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता. आणि त्याचा मी चौकोनी असा बॉक्स बनवून घेणार आहे. आणि आता आपण काय करू, चॉकच्या सहाय्याने गळ्याचा आपण आकार देऊया. तर आपल्याला जो आकार अगोदर मी गोल घेतलेला होता का, तर ते जास्त डीप गळा होईल म्हणून, आणि नॉर्मल फक्त त्याला मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे थोडासा कोराड्या आकाराचा गळा द्यायचा आहे. नॉर्मली जास्त मोठा पण नाही करायचा, डीप होईल म्हणून पहिला मी गोलच आकार देऊन घेतला, का तर डीप गळा नाही पाहिजे होता म्हणून. तर आता मी काय केलेलं, मेन ब्लाऊज पीस आहे त्याच्यावरती मी अस्तर अंथरून घेतलेलं आहे, अस्तर कट करून घेतलेलं आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. आणि आपण गळ्याचा नॉर्मलीच आकार दिल्यामुळे बघा कसं दिसत आहे व्हिडिओमध्ये, जास्त डीप नाही घेतला. आणि एकसारखं टाकून एक साईडने टाचणी लावून घेतलेली आहे आणि गळ्यावरती आपण व्यवस्थित शिलाई देऊन एक टीप शिलाई देऊन घेणार आहे, टीप देऊन घेणार आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता कशा पद्धतीची मी टीप मारत आहे, शिलाई मारत आहे. आणि जिथे आपल्याला आकार आहे तिथे आतमध्ये सुई टाकायची आणि मग कपडा फिरवायचा, म्हणजे शेप आहे जसा तसा येतो. तर मस्त गळ्याला आपण शिलाई मारून घेतलेली आहे. एक्स्ट्राचं ब्लाऊज पीस आहे ते आपण कट करून घेणार आहे, बघू शकता व्हिडिओमध्ये. आणि त्याला छोटे छोटे कट्स पण देऊन घेणार आहे मी. खूप छान पीस आहे, त्याला छोटे छोटे मी कट्स देऊन घेतलेले आहेत. आता इकडे आपल्याला कमरेला शिलाई देऊन घ्यायची आहे, बघू शकता व्हिडिओमध्ये. जी कमरेची साईड आहे तिथे आपल्याला मार्जिन सोडून शिलाई देऊन घ्यायची आहे. तर शिलाई व्यवस्थित मारून झालेली आहे एकसारखी. थोडंसं कापड जे आहे चिपकते याला आपले मशीनच्या प्लायवूडला. तर मी नाच दिलेलं होते अगोदरच, त्याच्यामुळे उलटवून घेतलं, सरळ करून घेतलेलं आहे. आता एकसारखं करून घेते व्यवस्थित आणि आता त्याच्यावरून दाब शिलाई देणार आहे मी. याच्या कॅनव्हास वगैरेची काही आवश्यकता पडत नाही आणि ते कॅनव्हास पण लावू शकतो, असं काही नाही आहे, पण मला नाही आवश्यकता वाटली म्हणून मी नाव नाही लावला. तर जशा आपण गळा कट केलेला त्याच पद्धतीने आपण शिलाई मारून घेतली आणि नंतर त्याच्यावरून दाब शिलाई पण देऊन घ्यायची आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे. आणि सुई जी आहे ती आपल्या जिथे गळ्याचे आकार आहे तिथे तिथे आपण सुई आतमध्ये टाकायची, मग कपडा फिरवायचा. तर बघू शकता व्हिडिओमध्ये दाब शिलाई ही व्यवस्थित छान अशी शिलाई देऊन झालेली आहे. आता आपल्याला कमरेला शिलाई देऊन घ्यायची आहे. कमरेला पण अशीच फिनिशिंगमध्ये आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. व्यवस्थित फुगा वगैरे असं अजिबात येऊ द्यायचं नाही, खालीवर करू द्यायचं नाही, याची काळजी घ्यायची. तर बघू शकता व्हिडिओमध्ये मस्त अशी मी कमरेला पण शिलाई देऊन घेतलेली आहे. आणि आता आपल्याला एक्स्ट्राचं अस्तर आणि ब्लाऊज ते व्यवस्थित स्टिच करून म्हणजे शिवून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्राचं नंतर कट पण करून टाकायचं आहे. बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही सगळे मी असं जोडून कट करून घेते. तर आता इकडे कट करून जोडून शिलाई मारून झालेले आहे. इकडे आपल्याला पाठीमागचे टक्स द्यायचे आहेत. तर हे टक्स आहेत ते डबल शिलाई देऊन घ्यायचे आहेत, बघू शकता व्हिडिओमध्ये. तर दोन्ही साईडला डबल शिलाई देऊन मी टक्स देऊन घेतलेले आहेत. टक्स पण व्यवस्थित असं देऊन झालेले आहेत. आता आपल्याला इकडे लेस लावायचे, तर माझ्याकडे गोल्डनची पट्टेवाली लेस आहे ते मी लावत आहे. इकडे तुम्ही हवी ती तुम्हाला लावू शकता तुम्ही. तर बघू शकता व्हिडिओमध्ये मी गळ्याच्या आपल्या वरचा भाग आहे तिथपर्यंतच मी सरळ भाग आहे तिथपर्यंतच मी शिलाई लावत आहे. खालच्या गोलाकाराला शिलाई लावून घेतलेली नाही आहे, सॉरी लेस लावून घेतलेली नाही आहे. तर तिथूनच मी रिटर्न घेऊन डबल शिलाई देऊन घेतलेली आहे आणि अर्धा ते पाऊण इंचाचं मार्जिन सोडून त्याच्या बाजूला दुसरी लेस तीच म्हणजे गोल्डनची लावून घेत आहे, बघू शकता व्हिडिओमध्ये. आणि ती पण तिथपर्यंतच लावून घेणार आहे. तिला पण डबल शिलाई देऊन घेणार आहे मी मस्त अशी. दुसऱ्या साईडला पण मी तसंच करणार आहे. 2 गोल्डनच्या लेस एका म्हणजे डबल शिलाई देऊन लावून घेत आहे, अटॅच करत आहे, बघू शकता व्हिडिओमध्ये.
केलेले आहेत मी. आता ह्याचं काय करायचं, आपल्याला मध्य करून चॉकनी मार्किंग करून घ्यायचे आहे आणि आपल्याला पट्टीची जी गोल्डनची लेस आहे त्याच्या आकाराने आपल्याला षटकोनी आकाराची शिलाई म्हणजे लेसची डिझाईन बनवायची आहे. तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता. हळूहळू मी सावकाश व्यवस्थित मी लेस लावून घेत आहे. म्हणजे ते कोपरे येतील तिथे आपल्याला प्लीट्स पण देऊन घ्यायचे आहे. आपल्याला तिथे हे करायचे आहे, डिझाईनचा शेप छान येण्यासाठी, व्यवस्थित दिसण्यासाठी आपल्याला तिथे प्लीट्स पण छोटीशी देऊन घ्यायचे आहेत. व्हिडिओमध्ये तुम्ही दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता. तर मस्त असं आपल्याला ते जसं पाहिजे तसं आपल्याला झालेलं आहे रेडी. तर आता हे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मी मुंड्यापासून गळ्यात आपण लेस जी जिथपर्यंत लावलेली होती वरून तीच आपल्याला पॅक करायचे, झाकून घ्यायचे आहे. आणि आता गळ्याच्या साईडवरून व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मी शिलाई बघा, व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे कशा पद्धतीने मी लेस लावून घेत आहे ती. आणि जे आपण लांब लेस लावलेलं आहे ते थोडंसं एक्स्ट्रा चाललेलं आहे, तर मी ते कट करून घेत आहे. आणि थोडीशी वेगळ्या पद्धतीची लावलेली आहे, गोल्डनचीच आहे पण थोडीशी वेगळ्या डिझाईनची मी लेस खाली साईडला लावलेली आहे. ते बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. तर अशा पद्धतीने माझी डबल शिलाई देऊन मी घेत आहे. अशा पद्धतीने माझी जी ब्लाऊज डिझाईन आहे ते फुल अँड फायनल रेडी झालेले आहे. तर तुम्हाला जर डिझाईन बनवलेली आवडत असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. तर चला आपण एका नवीन डिझाईनमध्ये भेटू. तोवर बाय. माझ्या चॅनलला असंच कनेक्ट राहा, सबस्क्राईब करा.